नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून बोलत असतो. आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. सर, स्वागत आपलं. खरं तर तरुणांमध्ये एक नवी जिद्द येते, आत्मविश्वास येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हे इतरांसोबत करू शकतो. हा एक मराठी उद्योजकती क्षेत्राला लागलेला जो ज्याला बिग पॉइंट म्हणत होतं, ही उद्योजकता करायची त्याला एकट्यानंच झगडायची. पण असं काही नाही. कृषी उद्योजकता एकट्याची जरी असेल तर ती सगळ्यांची मिळून करता येतं. सुवर्ण कोकणने एक मार्ग दाखवलाय. म्हणजे अगदी गणेशोत्सवात अनेक तरुण आपल्याला भेटले, लोकांचे अनुभव येत आहेत. काय वाटतं? खूप म्हणजे लोकांचा आता विश्वास बसत गेला की कुठलंही काम एकट्याने पूर्णपणे यशस्वी होत नाही. यशस्वी होतं पण त्याला खूप वेळ लागतो. पण जेव्हा आपण सोबत सगळ्यांना घेऊन काम करतो ना, तेव्हा त्या ध्येयापर्यंत आपण खूप लवकर पोहोचतो. ऋषी, तुम्ही गणपतीचा विषय काढले. ह्या गणेशोत्सवात तुम्ही कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे आमचे शिलदार गेले होते ना, तिथे तिथे त्या गावातले ग्रामस्थ भेटत होते की पुढच्या नवीन हंगामाला आपण नेमकं काय करायचंय, हळद लागवड कशी आहे, मशरूम लागवड काय, वेगवेगळी नवीन पिकं कुठली आहेत, चंदन लागवडीमध्ये नवी तंत्र काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक प्रकारच्या छोट्या छोट्या सभा होत गेल्या. आणि ह्या कुठल्या आयोजित नव्हत्या. ह्या स्वहेतूने म्हणजे प्रत्येकाने स्वतःहून पुढाकार करून तशा पद्धती घेतल्या. प्रत्येक ग्रामस्थ मंडळ असतील, इतर लोक असतील, आणि एक वेगळा संदेश लोकांपर्यंत केला की जर आपण आधुनिक तंत्रज्ञानाची जर सांगड घातली, तिची जर कास धरली, तर आपण जे पारंपरिक पद्धतीने जे व्यवसाय करतोय ना, त्यात यश नक्की आणि नक्की भेटेल. आणि हा जो आत्मविश्वास ना, तो खूप काही सांगून जाणार आहे. आणि कदाचित मला वाटतं महाराष्ट्राची दशा आणि दिशा बदलणारा हा बदल आहे. त्यामुळे त्याचं सर्वांनी खूप छान पद्धतीत स्वागत केलं. ऋषी, पण तुम्ही बघताय ज्या पद्धतीत आपण हे करतोय, बघतोय सगळे. कालचं तुम्हाला मी सांगतो, 12 सप्टेंबरला एक मोठा सोहळा झाला आयफोन कंपनीचा, आणि संपूर्ण त्याची वाट बघत होता की हा कधी कार्यक्रम लागतोय, कधी ते लॉन्च होते. लॉन्च प्रोडक्ट का होतं? मोबाईल वॉच. पण कधी कधी मनाला अशी खंत वाटते की आपल्या एखाद्या भारतीय कंपनीचं असं एखादं प्रोडक्ट लॉन्च होईल आणि त्याचं पूर्ण जग अक्षरशः हे थांबून वाट बघेल. असं कधी होणार की नुसतं स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया या त्या घोषणाच राहतील? कुठेतरी ती खंत मनाला वाटते एक भारतीय म्हणून असल्याची. तेव्हा वाटतं की आपल्या मुलांनी, आपल्या मातीतल्या देशातल्या मातीतल्या लोकांनी असं काहीतरी एक प्रोडक्ट करावं. त्याची जग एक वाट बघेल, चातकाप्रमाणे वाट बघेल. आणि तुम्ही जर बघाल ज्या पद्धतीत बेरोजगारांचे तांडेचे बाहेर पडतात, हे थांबवायचं असेल. कारण हे नुसते तांडे बाहेर नाही पडत आहेत ऋषी. त्यांचा संयम लवकर संपतो आणि मग ते चुकीच्या मार्गाला लागतात. आणि मग असं जर आपल्या देशात होत चाललं, आपल्या राज्यात महाराष्ट्र चाललं, तर भवितव्य खूप गडद अंधारमय वाटतं ऋषी. पण हे जर थांबवायचं आहे, नवीन पिढीला जर आपल्याला चांगल्या गोष्टी दाखवायच्या असतील ना, तर प्रत्येकाला मातीतली श्रीमंती काय ही स्वतःही समजून घेतली पाहिजेत आणि आपल्या कर्तृत्वाने इतरांनी त्यातली श्रीमंती दाखवली पाहिजे. आणि त्यासाठी हा सगळी धडपड असते सुवर्ण कोकणची. तुम्ही जर बघितलात ज्या कार्यशाळा आमच्या होतात, एवढी प्रचंड म्हणजे गर्दी असते ना की आपण कधी विश्वासही ठेवू शकत नाही की मातीतली श्रीमंती शिकायला किंवा शेती ह्या विषयावरती अभ्यास करण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक दाखल होत असतात. कुठलीही जाहिरात नाही, कुठल्याही चौकात आपला बोर्ड नाहीये, कुठल्याही पेपरात आपली साधी जाहिरातही नाहीये. फक्त हा जो सुवर्ण कोकणचा जो G24 तासचा आपला कार्यक्रम असतो, 20 तासाचं जे चर्चा असते, त्या चर्चेच्या माध्यमातून एवढी हजारो लोक कशी काय येऊ शकतात, हा भल्याबलनं न सुटलेला प्रश्न आहे ऋषी. आणि त्याचं संपूर्ण श्रेय हे त्या शिलदारनं जातं. त्या चळवळीत आले, शिकले, स्वतः समजून घेतलं, ती नव्याने सुरुवात केली, आणि त्यातलं यश आता इतरांना खुणवतंय. एक महत्वाचा मुद्दा, अगदी 4 दिवसापूर्वी या देशात एक फार मोठी घोषणा झाली की मुंबईपासून गुजरातपर्यंत बुलेट ट्रेन जाणार. म्हणजे साधारण एक 800 लोकांसाठी दिवसा साधारण 3000 रुपये एका वेळेचं तिकीट, आणि त्याच्यासाठी 1 लाख करोड पर्यंतची अंदाजे सुमारे गुंतवणूक होते. त्याच वेळेला अगदी मुंबईत ज्याच्यात 80,000 पेक्षा जास्त, अगदी 8 लाख म्हटलं तरी ते चुकीचं नाही ठरणार, 8 लाख पर्यंत लोक ज्या प्रवास करतात त्याच्यासाठी एखादी इन्व्हेस्टमेंट केली जात नाही. हा एक भाग झाला इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं. शेती या विषयाकडे जग ज्याच्याकडे भारताकडे आशेनं पाहतंय, सेंद्रिय शेती असेल, भारतातलं कृषी उत्पादन असेल, त्याच्याकडे कुठलीही गुंतवणूक केली जात नाही. मग इन्फ्रास्ट्रक्चर, या देशाला इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यातले आर्थिक रिसोर्सेस कशाची खरी गरज आहे आज,
ऋषी, तुम्ही खूप छान विषय काढला बुलेट ट्रेनच्या बाबतीत. ज्या पद्धतीत मोठ्या दिमाखात त्याचं भूमिपूजन झालं, चीनचे पाहुणे आले होते, अध्यक्ष आले होते, आमचे माननीय पंतप्रधान त्यांच्याशी भेटले, आणि ज्या पद्धतीत रोड शो वगैरे, मला वाटतं हे सगळं बघायच्या अगोदर चीनने आपल्या देशातल्या शेतकऱ्यांची कशा पद्धतीत काळजी घेतोय आणि कशा पद्धतीत त्याने शेतीला एक असा उद्योगाचा दर्जा दिला ज्यामुळे चीनचं सामर्थ्य ना ते कितीतरी पटीने वाढलंय. जी परिस्थिती आमची होती ना ती चीनची होती. चीन असेल, जपान असेल, जपानचं अध्यक्ष. चीनचं मी ह्याच्याकरता सांगतो कारण तो विषय आपल्यासमोर ताजा आहे. परंतु चीनच्या तिकडच्या राज्यकर्त्यांनी ज्या पद्धतीत प्रामाणिक मेहनत त्या शेतीसाठी घेतली तिकडच्या, त्यातली 1% सुद्धा मेहनत किंवा प्रामाणिक तळमळ आमच्या राज्यकर्त्यांनी आमच्या शेतकऱ्यांसाठी किंवा शेतमजुरांसाठी कधीच घेतली नाहीये. आणि म्हणून आमची दुर्दशा. आपल्याकडे फक्त भाव कसे नियंत्रण राहतील, म्हणजे जरा उत्पादन काय वाढलं, म्हणजे तुम्ही जर बघितलं प्रत्येक वेळी आपला जो शेतकरी असतो तो दुष्काळ असेल, नापिकी असेल, अतिवृष्टी असेल किंवा तुमची गारपीट असेल, ह्या चक्रात तो नेहमी गुंतलेला असतो. आणि कधीतरी सुदैवाने चांगलं काही पाऊस पाणी पडलं आणि पीक चांगलं आलं तर त्याला भावी भेटत नाही. तुम्ही जर मागचं उदाहरण बघितलं, मागच्या वर्षी खूप छान पाऊस झाला, शेतकरी राजा अतिशय आनंदात होता की आता मला आपलं पीक चांगलं आलंय, आपल्याला आता 4 पैसे जास्त भेटतील. पण तुम्ही बघितलं सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, प्रत्येक गोष्टीची अशी हाट लागली आहे ना की जसं उत्पन्न वाढलं तशी आपली आयात बंद झाली, निर्यात बंद केली. आणि त्यामुळे होत आहे का की भाव ते वरती होत द्यायचेच नाहीयेत. की बाकी तुमचा जीडीपी वगैरे काय मला माहित नाही, पण शेतकऱ्यांची आर्थिक बोलताना कुचंबना जाणीवपूर्ण केली जाते असं कधी कधी वाटतं ऋषी. आणि मग ह्या गोष्टीला जर छेद द्यायचा असेल ना तर आपल्याला स्वतःला बदलायला हवं. आपल्याला अशा काही गोष्टी करायला हवे ज्याच्यावर सरकार किंवा कुठल्याही गोष्टीचं हे नसेल. आपली मर्जी तिथे चालेल, मी ठरवेन की माझ्या मालाला किती पैसा भेटेल. मग हे कुठल्या उद्योगात होईल की ज्या उद्योगाला प्रचंड बाजारपेठ आहे. आज तुम्ही महाराष्ट्रापुरता बोलायचं म्हटलं तर आज महाराष्ट्रात करोडो अंडी दररोज लागतात, करोडो अंडी. पण त्यातली लाखो अंडी सुद्धा महाराष्ट्रात उत्पादित होत नाहीये. मग एवढी प्रचंड बाजारपेठ असलेला जो व्यवसाय आहे तो करतोय का? तुम्ही जर अंडी बघितलं तर आंध्र, हैदराबाद ह्या बाहेरच्या राज्यातून येतात. आणि मग अशा व्यवसायाकडे शिकले पाहिजे की अंड्यांचा व्यवसाय कसा करायचा. मग जर हा व्यवसाय करायचा, कारण ह्याला प्रचंड मार्केट आहे. तुम्ही कुठल्याही गावखेड्यात बघा, एखादा शेतकरी छोट्या प्रमाणात जेव्हा तो अंड्याचं उत्पन्न घेतो त्याला कधीच गिरायकाची किंवा कधीच बाजाराची चिंता नसते. पण तो त्याला व्यावसायिक दृष्टिकोन स्वरूप देत नाही का, तर त्याला ते खाद्य परवडत नाही. मग जर तुम्हाला तो व्यावसायिक पद्धतीने उद्योग करायचा असेल तर तुम्हाला पहिला हा शोध घेतला पाहिजे, हा अभ्यास केला पाहिजे की जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्या कोणत्या, त्यांचं खाद्य आपण कसं कमीत कमीत पैशात आपल्या घरी या वेस्टमधनं आपण तयार करू शकू. जी गोष्ट कोंबड्यांची आहे तीच गोष्ट तुमच्या मशरूमची आहे. आज मशरूम केवढी प्रचंड मागणी आहे. ऑयस्टर मशरूम असेल किंवा म्हणजे हा प्रश्न ऐकूनच माझ्या मनात हे सगळं उत्तर ऐकून प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला की आपण गावाच्या गावात स्मार्ट सिटी, मेगा सिटीकडे करतोय. महाराष्ट्र देशातल्या सरकारनं जरी ठरवलं, या यंत्रणेनं ठरवलं की स्मार्ट डिजिटल सध्या आपण करू, पण काही एक असे प्रोजेक्ट करू की यातली 10 गावं ही जर पूर्ण शेतीवर आधारलेली किंवा कृषीपूरक आधारित केली तर त्या गावांचं जीडीपी 100% डिजिटलपेक्षा वाढलेलं असेल. 100 नाही 1000% वाढलेला असेल विषय. एकदा तुम्ही त्या शेतकऱ्याला बळ देऊन बाच. असं नाही त्यांना काम नाही करायचं, त्यांना मेहनत नाही करायची, तो कंटाळ, असं नाहीये. जर तसं असतं तर तुम्हाला सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा प्रत्येक रविवार शनिवारच्या कार्यशाळेने हजारोंची गर्दी दिसलीच नसते. म्हणजे त्यांना जगायचं आहे, त्यांना मेहनत करायची आहे. ते मेहनतीला ते कमी नाहीये, फक्त त्यांना ते प्रॉपर मार्गदर्शन करायचं आहे, त्यांना प्रॉपर तो रस्ता दिशा दाखवायची. आणि तेच आम्हाला जाणीवपूर्वक करायचं नाहीये. जणू काही चंगच बांधलाय. कारण हे जर श्रीमंत झाले, हे जर ताटमानेने जगले तर यांचे झेंडे फडकवणार कोण. तुम्हाला सांगतो, आता वृक्ष लागवड आपण म्हणतोय की निसर्गाचा समतोल पूर्ण बिघडलाय. तुम्ही जर 1-2 दिवसापूर्वी मुंबईत बघितलं असाल तर रात्री 3 वाजता प्रचंड वादळ आणि पाऊस आणि मेघ गर्जने सहित म्हणजे लोक हवादिल झाले होते. आणि सकाळी तापमान जे होतं ते 35 डिग्री सेल्सिअस होतं. सगळीकडे हीच अवस्था, कधी पाऊस येईल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात जसं का ढगच फुटलंय. आणि नाहीतर उन्हाचे एवढे जबरदस्त चटके बसतात की अंगाची लाई होते.
आणि त्यामुळे तुम्ही जर बघाल की संपूर्ण निसर्गाचा समतोलच बिघडलाय. हे समतोल का बिघडलाय, कशा करता बिघडलाय, तर आपण मोठी मोठी झाडच ठेवली नाही. अच्छा, झाडच नाहीयेत मोठी, तर ढग ते आकर्षित करणार कुठे, ढग थांबणार कुठे. आणि मग आपण गेली कितीतरी वर्ष अब्ज रुपयाचा चुरवडा त्या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून करतोय. किती वृक्ष जगली आहेत. मग अशी वृक्ष लोकांना मोफत द्या. तुम्हाला जर रोपांची लागवडच करायची आहेत ना झाडांची, तर लोकांना चंदनाची झाडं द्या ना. एक चंदनाचं झाड जगवण्यासाठी तो शेतकरी प्रामाणिकपणे किमान अजून 4 फळ झाडं लावेल. आणि मग बघा पुढच्या 5-10 वर्षामध्ये निसर्गाचा समतोल कसा सुंदर आपण याच गोष्टी ज्यावेळी आपल्या कार्यशाळेत येतात किंवा लोकांना ते करायचंय, कारण आपल्याकडे तर आलेले लोक नेहमी म्हणत असतात की आपल्याला हे करायचंय, पण अगदी अनेक शिलेदारांची उदाहरणं अशी आहेत की कृषी विभागाकडनं सकारात्मक प्रतिसाद येत नाही. मग नेमकं ही सगळा विरोध असताना स्वतःला सकारात्मक बनवायचं कसं आणि ही चळवळ त्याला कशी बनवेल? नाही, ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर खरोखरच मात करायची आणि जर स्वतःला सकारात्मक बनवून आपल्याला उद्योगधंद्यात जर यशस्वीपणे सुरुवात करायची असेल, एखादी कार्यशाळा करून बघा. मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत आमच्या न म्हटलं तरी 800च्या आसपास कार्यशाळा झाल्या, लाखो लोक येऊन गेले. पण तुम्हाला अतिशय जबाबदारीपूर्वक आणि हे सांगतोय, त्यापैकी एकाच्याही मनात चुकूनही नकारात्मक विचार आले नाही. एकानेही कधी आत्महत्यासारख्या पातळीवर गेलेलं नाहीये. कारण इथे आल्यावरती समजतं की आपण एकटेच नाही आहोत. एवढंच नव्हे तर आपण आता ह्याच्या पुढे एकटे नसणार की आपल्याला मदत करणाऱ्या असंख्य शिलेदारांची फौज आपल्या पाठीशी आहे. तुम्ही फक्त तयारी दाखवा की तुम्हाला नेमकी सुरुवात कोणती करायची. तुम्ही तुमच्या अडचण सांगा. तुमच्याकडे पैसे नाहीये, तुमच्याकडे जमीन नाहीये, तुम्हाला मार्केटिंगचा अनुभव नाही, तुम्हाला कसलाच अनुभव नाही, पण तुम्हाला कुठली गोष्ट करायची तुम्ही फक्त एकदा दाखवा. तुमची तळमळ महत्वाची आहे. नक्कीच. आणि ही तळमळ दाखवण्यासाठी खरंच पैसे लागत. तळमळ दाखवण्यासाठी तुमची हजेरी लागते. 16 तारखेला आपण औरंगाबादमध्ये मोफतला भेटतोय, 17ला आपण साताऱ्यात विशेष कार्यशाळेत भेटतोय आणि 16ला आपण पुण्यात परत विशेष प्रशिक्षण शाळेत भेटतोय. या तिन्ही कार्यशाळेबद्दल काय सांगाल? पहिली गोष्ट मराठवाड्याची एवढी प्रचंड गर्दी आहे. ह्यावेळी आम्ही हॉल पण मोठा घेतला ऋषी, पण तुम्हाला मी नक्की सांगतो, जेवढी गर्दी हॉलमध्ये असेल त्याच्या दुपटीने गर्दी तुम्हाला हॉलच्या बाहेर दिसेल. जवळ हजारो लोकांना परत जावलं. एवढी प्रचंड गर्दी या तुमच्या अमरावतीच्या आणि औरंगाबादच्या कार्यशाळेसाठी. त्यामुळे गेली 6 दिवस आम्ही लोकांना सांगतो नव्याने प्रवेश नाहीये. उरला गोष्ट पनवेलला 17 तारखेला कार्यशाळा, खूप दिवसांनी कार्यशाळा घेतोय. आली खूप दिवस आम्हाला मुंबई, ठाणे किंवा पनवेल या क्षेत्रात कार्यशाळा घेत नाही. त्यामुळे असंख्य लोक घाटकोर ऑफिसमध्ये येतात, विचारणा करतात की मुंबई किंवा आजूबाजूच्या परिसरात कार्यशाळा आहे का. त्यांच्यासाठी कार्यशाळा, मोफत कार्यशाळा येते. आणि पुण्याची कार्यशाळा खूप विशेष आहे ऋषी. पुणे असेल किंवा सातारा असेल, दोन्हीकडे विषय खूप वेगळे ठेवले. पण खूप लोकांचा असा प्रश्न असतो की ऑलरेडी आम्ही कर्जबाजारी आहोत, आम्ही होतं नव्हतं ते सगळं घालवलं मातेत, पण त्याच्यातून आम्हाला काय मोबदला असा भेटला नाही. आम्ही कुठलंही पीक घ्यायचं म्हटलं तरी त्याला कणीस कर्जाचंच भेटतं. मग नेमकं कसं जगायचं तरी कसं. आणि अशा लोकांसाठी म्हणजे ज्यांच्याकडे जास्त पैसा नाहीये, जमीन नाहीये किंवा आता अंगात ते त्राण पण नाही उरलं की उन्हातानात जाऊन आपण जास्त मेहनत करू आणि माल पिकवू. कारण माल पिकवायला हिंमतच राहील नाही की ते पिकवलं तर ते विकलं जाईल की नाही, बाजारात त्याला मला मोल भेटेल की नाही. आणि म्हणून असे काही विषय आम्ही सातारा आणि पुण्यामध्ये घेतले, जे तुम्ही घरच्या घरी जरी केल्यात तर त्यातून फक्त आणि फक्त नफाच भेटेल. उदाहरण द्यायचं तर हळद लागवड. ज्या पद्धतीत गेल्या वर्षी आमच्या मुलांनी हळद लागवड केली, जवळजवळ 700-800 मुलांनी ऋषी हळद लागवड केली. आता त्यांचा मालही आम्ही घेऊन मार्केटमध्ये विक्री सांगतोय, ज्यामुळे बाजारपेठेची काळजी नाहीये. आणि त्याचसोबत तुम्ही जर ही हळद लागवड बघितली तर पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण हळद लागवड करतो तेव्हा 40-50 हजार रुपये किमान एकरी खर्च येतो. पण उत्पादन जे असतं ते 30 ते 40 क्विंटल. बघा, खर्च असतो 40-50 हजार रुपये, उत्पादन असतो 30 ते 40 क्विंटल, जास्तीत जास्त मी कमाल सांगितलं. पण ह्या ज्या पद्धतीमध्ये तुमचा खर्च जो असतो तो 10 ते 15 हजार रुपये असतो, पण उत्पादन मात्र जे उत्पन्न भेटतं ते 30 ते 40 क्विंटलच्या जागी 3 ते 4 टन. म्हणजे किती पटीने आपण उत्पन्न वाढवतोय ते बघा. ते नेमकं कसं, कशा पद्धतीत त्याच्या आधुनिक पद्धतीने लागवड करायची, नेमकी सुरुवात कशी करायची, त्याच्यात मुख्य अडचणी का असतात, त्यावर मात कशी करायची. आणि एवढंच नव्हे तर अशा पद्धतीतली हळद तयार केल्यानंतर ती बाजारपेठेत विकायची कशी, की विक्रीस आपल्याला भाव नाही भेटला तर सुवर्ण कोकण कशा पद्धतीत मदत करणार आहे.
हे आपल्याला तिथे समजेल सगळ्यांना. अजून एक गोष्ट की होत आहे काय की उत्पादनावर आपला खर्च खूप जास्त होतो. तुम्ही ज्या गोष्टीचं तुम्ही उत्पादन घेताय त्या उत्पादनाचा जो खर्च आहे तो शून्य कसा करता येईल, कशा पद्धतीत देशी गायच्या शेण आणि गोमूत्राचा कल्पकतेने वापर करून आपण सेंद्रिय शेती केलो किंवा त्याच्यातली भांडवली खर्च अतिशय कमीत कमी आणून उत्पादनाचा दर्जा कसा वाढवायचा. मग ते कुठलंही उत्पादन असो, तुमचं मका असो, तुमचं भाजीपाला लागवड असो, तुमचं भरड धान्य असो किंवा काही फळबागा असो, तुम्ही जे काय उत्पादन तुमच्या शिवारात घेता पद्धतीत त्याचा दर्जा वाढवायचा, कशा पद्धतीत त्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवायची किंवा त्याची व्हॉल्यूम वाढवायचा, प्रमाण वाढवायचं, हे कमीत पैशात किंवा कमीत वेळेत कसं करायचं ना, ह्यासाठी तो सेंद्रिय शेती आणि आंतरपिके हा विषय घेतला. आणि कशी आंतरपिकं म्हणजे मिश्र पद्धतीतली शेती, म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट घेतो, उत्पादन घेतो, तर त्याच्यात विविध आंतरपिकं कशी करायची जे एकमेकाला पूरक असेल, जे एका मुळाचा विष्टा दुसऱ्याचं अन्न कसं बनेल आणि त्याच्यातून आपला नफा कसा वाढेल, म्हणजे फायद्याची शेती कशी करायची हे जर शिकायचं असेल तर हा जो विषय आहे जे स्वतः दीपक नरवडे घेणार आहेत, सेंद्रिय शेती व विविध आंतरपिके, आणि त्याच्यामध्येच आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंदनाची शेती. म्हणजे मला कधी वाटतं की ज्या व्यवसायात प्रचंड पैसा ना तिथे आम्ही मागे. तुम्ही जर आज गुजरातमध्ये बघितलं तर कर्नाटकात बघितलं तर मोठ्या संख्येने लोक चंदनाची शेती वैयक्तिक पद्धतीने करतात, व्यावसायिक तत्वावरती. महाराष्ट्रात त्याचं नामोनिशाणच दिसत नाही. मागील 1-2 वर्षात काही आपले धाडसे शेतकरी करतायत, पण जेवढा प्रचंड पैसा, म्हणजे मी नेहमी सांगतो की मला जर 30-35 वर्ष शहरामध्ये मी कुठेतरी नोकरी केली ना तर मला जेवढे पैसे भेटणार नाही ते 10-20 पटीने पैसे जास्त मी एकरी 30-40 हजार रुपये खर्च करून मिळवू शकतो किंवा हक्काचं पेन्शन तिथे उभा करू शकतो. तो विषय म्हणजे चंदन लागवड. हा नेमका चंदन लागवड कशी करायची, त्याची रोपं कुठून भेटतात, प्रमाणित रोपं असतात, विश्वासार्ह रोपं असतात, किंवा त्यात नेमकी कशा पद्धतीतली आंतरपिकं घ्यायची जेणेकरून तुम्हाला सुरक्षेसाठी खर्च असेल किंवा दरवर्षी कशा पद्धतीत लाख रुपये भेटतील, हे सगळं आपण पुणे आणि सातारामध्ये घेणार आहोत. तसेच या दोन्ही ठिकाणी आपण शेळी पालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा गांडूळ खत असेल, हे महत्वाचे विषय आहेत. स्वतः सटाले सर असतील, कारण त्यांना मी एक मुद्दामून तिथे बोलवलंय, कारण जवळच सोलापूरला त्यांचा फार्म आहे. आणि जर त्यांच्या शेळ्या जर लाख रुपयाला विकले जातात, त्यांच्या शेळ्यांचं वजन जर 60-70 किलो होतं तर आपल्या शेळ्यांचं का होत नाही. म्हणून मी त्यांनाच बोललोय की तुम्ही सांगा तुम्ही काय शेळ्यांना खाऊ घालता, तुम्ही कशा पद्धतीत शेळ्यांच्या लेंड्यातून 25-30 लाख रुपये कमवता. कारण ऍटलिस्ट माझा शेतकरी किमान 25-30 लाख नाही पण 2-3 लाख तरी कमवेल. माझ्या शेतकऱ्याची शेळी किमान लाख रुपयाला नाही तर 20-25 हजाराला तर जाईल. पण हे अभ्यास करावा लागेल ऋषी याचा. मग तो नेमका अभ्यास का, आणि तो एक दिवसाचा अभ्यास नाहीये, तर त्याचा कंटिन्यू सराव करावा लागेल. तर तो सराव कशा पद्धतीत करायला, कशा पद्धतीत आपण डीव्हीडीचा खुबीने वापर करायचा, हे जर सगळं शिकायचं असेल तर पुणे आणि सातारा या दोन्ही कार्यशाळा त्यांना खूप महत्वाचं आहे. नक्कीच मित्र हो, पुण्याची असेल, साताऱ्याची असेल, औरंगाबादची असेल, या सगळ्या कार्यशाळेतनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. कार्यशाळा मोफत असतात, कार्यशाळा विशेष प्रशिक्षण असतात, अभ्यास दौरे असतात. हे वेगवेगळे टप्पे आहेत. तुमच्या मनात प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना अगोदर बोलतं करा, आणि बोलतं करणं त्यापेक्षाही अगोदर मोफत कार्यशाळेत या. कारण मोफत कार्यशाळेत तुमचे प्रश्न, तुम्हाला न पडलेले प्रश्न आणि तुमच्या आजूबाजूला असलेले उत्तरं या सगळ्याचं मार्गदर्शन होतं. आणि याच कार्यशाळेतनं आजपर्यंत हजारो लोक स्वतःला श्रीमंत उद्योजक म्हणून अवघ्या वर्षभरात म्हणवून घेत आहेत. हा फायदा त्यांच्या कष्टातून आहे. सुवर्ण कोकण त्याला फक्त चालना देतं. एका प्रशिक्षण वर्गातनं आणि चांगल्या श्रीमंत माणसांच्या आर्थिक गुंतवणूक न करताही मातीत गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या माणसांसोबत राहिल्यानंतर श्रीमंती लक्ष्मी रूपात आपल्यापर्यंत पोहोचते. आणि ही श्रीमंती आम्ही तुमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवतोय. तुम्ही या, सहभागी व्हा आणि श्रीमंत व्हा. परब या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. धन्यवाद आणि आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.